नमस्ते मित्रांनो, ही आहे मर्सिडीज C220 सी क्लास आहे, डिझेल मॉडेल आहे 205। तर ह्या गाडीचा प्रॉब्लेम असा होता मित्रांनो की गाडी आहे ना जास्त आरपीएम ला 3000 आरपीएम ला जात होती आणि नंतर गिअर शिफ्ट होत होते। म्हणजे काय तर गिअर शिफ्ट होत नव्हते आणि त्यातल्या त्यात चेक इंजिनची लाईट असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत मित्रांनो या गाडीमध्ये। पिकअप पण थोडासा कमी होता आणि गिअर शिफ्टिंगचा एक प्रॉब्लेम होता आणि जास्त आरपीएम जास्त वाढत होतं या गाडीचं। तर ह्या गाडीचा आपण स्कॅन केल्यानंतर हेल्थ रिपोर्ट मध्ये आपल्याला आहे ना हा पाहू शकता, हा एक एअर फ्लो सेन्सर आहे, मास एअर फ्लो सेन्सर, आणि हा पण एअर फ्लो सेन्सरच आहे। असे 3 ते 4 सेन्सर आहेत। तर आपल्याला स्कॅनर मध्ये हा फॉल्ट दाखवत होता। तर हा आपण चेक केला तर ह्याचा पण काय फॉल्ट नाहीये। तर आपल्याला हा एक मॅप सेन्सर आहे, हा बघू शकता, हा एक छोटासा सेन्सर आहे। तर या सेन्सरमुळे गाडीचा पिकअप कमी होता थोडासा आणि गिअर शिफ्टिंग होत नव्हतं प्रॉपर। तर आपण हा चेंज केलेला आहे। तर आपला क्लिअर डीटीसी पण फॉल्ट गेलेला आहे, तो त्या सेन्सरचा जो फॉल्ट येत होता ना तो पण गेलेला आहे स्कॅनर मधून। तर हा सेन्सर इथं बसतो मित्रांनो, हे बघू शकता, हा सेन्सर आहे, हा इथं बसतो सेन्सर। तर ह्या सेन्सरमुळं प्रॉब्लेम आलता। तर आपला तर तो आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। गाडी आपण चालवून पण आलेलो आहे। तर आपला फॉल्ट एकदम सॉल्व्ह झालेला आहे। गाडीला पिकअप पण आलाय आणि गाडीचे गिअर शिफ्ट होतात, व्यवस्थित होतात। हा बघू शकता तुम्ही, हा मॅप सेन्सर आहे। या सेन्सरमुळे ना गाडी रेस पण होत होती आणि गिअर शिफ्टिंगला प्रॉब्लेम होते। हा सेन्सर आपण चेंज केलेला आहे। तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की असे काय प्रॉब्लेम आले तर नक्की तुम्ही आम्हाला फोन करा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगू। हे बघू शकता, आता गाडीची चेक इंजिनची लाईट पण नाहीये मित्रांनो। रिमोटच्या बॅटरीचा एक सेल एक टाकून देऊ, चेक इंजिनची लाईट नाहीये। तर तुमची पण काही एखादी लक्झरियस गाडी असेल तर नक्की सांगा, आपण त्या गाडीचं काम करू, व्यवस्थित करू आणि एकदम रिजनेबल प्राइस मध्ये। जो फॉल्ट आहे आपण तोच फॉल्ट सांगणार आणि गाडी आपण एकदम व्यवस्थित करून घेऊ। तर धन्यवाद मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा, धन्यवाद।